हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण गोडसर असा पदार्थ बनवतोय, तो म्हणजे शाही तुकडा. नाव तर तुम्ही ऐकलंच असेल, पण कधी बनवलाय का हा शाही तुकडा? नसाल बनवला तर चला मग आज आपण आपल्या चॅनेलवर शाही तुकडा बनवूया. मस्त गोडसर असा आणि ब्रेडपासून हा आपण बनवतोय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शाही तुकडा बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवले, स्लो गॅसवर. त्यानंतर आपण बाकीची तयारी करून घेऊया. एका वाटीमध्ये कोमटसं दूध घेतले, अर्धी वाटी. त्याच्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर आणि 1 चमचा मिल्क पावडर. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाही, चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर इथे हे स्लरी तयार झाली आहे आणि इकडे दुधाला सुद्धा उकळी आली आहे. तर आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण साखर घालून घेऊया. आणि दूध गरम झाले त्यामुळे साखर लगेचच विरघळली सुद्धा जाते. तर अजून एक दुधाला उकळी आली की मग आपण याच्यामध्ये जी आपण कस्टर्ड पावडरची स्लरी बनवली ती पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची. आणि मग एका हाताने ही स्लरी दुधामध्ये घालायची आणि एका हाताने मिक्स करायचं, म्हणजे गुठळ्या अजिबात होणार नाहीत. आता कस्टर्ड पावडरची स्लरी घातल्यानंतर 1-2 मिनिट आपण हे चांगलं शिजवून घेऊया. म्हणजे एकात दुसरी उकळी आली की हे व्यवस्थित शिजलं जाईल. मग आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड करून घेऊ. आता आपण पाक बनवून घेऊया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घातले. जास्त एकतारी पाक बनवण्याची गरज नाही, फक्त चिकटसा पाक तयार झाला पाहिजे. इथं कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण बनवलं आहे ते सुद्धा आता इथे थंड झालेलं आहे. याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकताय आणि मी इथे अर्धा छोटा चमचा विलायची पावडर घातली, त्यामुळे फ्लेवर छान येतो. आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिश्रण हे थोडंसं थंडसुद्धा झालेलं आहे. जर तुम्हाला थंडगार हवं असेल तर मग तुम्ही हे हलकंसं कोमट झालं की मग फ्रीजमध्ये ठेवू शकताय. आता इथे मी 5-6 ब्रेडच्या स्लाईस घेतलेत. आता याच्या आपण कडा कापून घेऊया. हे बघा, सुरीच्या सहाय्याने आपण याच्या कडा काढून घ्यायच्या. जर तुम्हाला त्रिकोणी आकारामध्ये कट्स द्यायचे असतील ब्रेडला तर त्रिकोणी आकारामध्ये कट्स देऊ शकताय, पण कडा कापल्यानंतर स्लाईस ही छोटीच होते, त्यामुळे मी चौकोनीच ठेवलेले आहेत. तर इथे मी सगळ्या स्लाईस बनवून घेतलेत. आता आपण या तुपामध्ये फ्राय करणार आहोत. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेऊया. आता या ब्रेडच्या स्लाईस आपण याच्यामध्ये घालून फ्राय करून घेऊया. मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायच्या, जास्त करपवायच्या सुद्धा नाही आणि जास्त कच्च्या पण ठेवायच्या नाही, त्यामुळे स्लो गॅसवर अजिबात भाजायचं नाही. आणि तूप थोडं थोडंच घालायचं, लागेल तसं. एकदम सुद्धा घातलं तर मग तूप ते थोडंसं उरतं, मग ते पुन्हा स्टोअर करून ठेवावं लागतं. तर मी इथे सगळ्या स्लाईस फ्राय करून घेतलेत, बघू शकताय. आता जो आपण पाक बनवून घेतला होता त्याच्यामध्ये एक एक स्लाईस आपण बुडवून चांगली पाकामध्ये घोळवून घेऊया. जास्त वेळ पाकामध्ये सुद्धा ठेवायची नाही, लगेचच काढायची. ब्रेडच्या स्लाईस पाकामध्ये घातल्यामुळे ब्रेडच्या स्लाईसला गोडसरपणा येतो थोडा, यासाठी आपण ही प्रोसेस करायची आहे. आता मी इथे एक डब्बा घेतला आहे, त्याच्यामध्ये ब्रेडच्या स्लाईस घालून घेऊया. त्यानंतर याच्यावरती आपण जे कस्टर्ड बनवलं आहे ते घालून घेऊ. बघा, मस्त दिसते. तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांचा सुद्धा वापर करू शकता, दिसायला सुद्धा अप्रतिम दिसेल. पुन्हा एकदा एक लेअर ब्रेडची लावून घेऊ. पुन्हा एकदा कस्टर्ड घालू. पुन्हा एकदा ब्रेडची स्लाईस, म्हणजे 3 लेअर मी लावलेले आहेत इथे. आणि हा डब्बा आता सेट होण्यासाठी एक 10 ते 15 मिनिट मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये छान सेटसुद्धा होईल आणि थंडगारसुद्धा होईल आणि मग जास्त वाटसुद्धा नाही बघू शकत. तर मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये 2 स्लाईस उरल्या होत्या,
त्या मी ते सर्विंगसाठी मी तुम्हाला दाखवत आहे. डब्यामध्ये मी 6 स्लाईस टाकलेत आणि याच्यामध्ये 2. तर इथे शाही तुकडा तयार झालेला आहे. फ्रीजमध्ये ठेवलेला शाही तुकडासुद्धा 10 ते 15 मिनिटामध्ये छान सेट होईल आणि खाण्यासाठी तयार होईल. तर इथे शाही तुकडा तयार झाला. बघूनच तोंडाला पाणी सुटते. कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.